असं कधी झालं का तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्हाला माहितच नाही? तर झालं काय, सकाळी सकाळी लेकरं ट्रॅक्टर मध्ये जाऊन बसल्या आणि माझ्या भावानं लावला होता डीजे. आज लवकर उठून आंघोळ केली होती मी, कारण की आज सगळ्याला होतं रसाळीचं जेवण. जेवढे पण आत्याच्या मुली आल्या होते त्यांच्यासाठी रसाळी केली होती. आणि हे बघा पोरग मामाच्या इथे आलं म्हणून किती पण रस पिऊन राहिलं. नंतर दिदी सोबत आलते मी साड्या घ्यायला. भैयानं तर दिदी पुढे साड्याचा ढगत टाकला होता. घरामध्ये किती वेळ बसून होते पण ते पाहुणे आलेली माहित नाही. पुन्हा जाताना माहित झालं की मला अरे गड्या पाहुणे आले म्हणून आपल्या घरी. मग माझी एक आत्या गेली होती तिच्या घरी परत. जसं की तुम्हाला माहित आहे मी एक चॅलेंज घेतलं 100 दिवस 100 मिनी व्लॉगचा. तर आज आहे 4था दिवस. दुपारपर्यंत सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होते आणि सायंकाळी आणलं होतं फॅमिली पॅक आईस्क्रीम. आणि हे आईस्क्रीम आणली होती आमच्या दाजीनं. आता सगळेजण डिसाईड करायला की आईस्क्रीम कधी खायची म्हणून. मी म्हणलं तुम्ही आईस्क्रीम कधी पण खाली ना फ्रीज मध्ये ठेवली ना लेकर तर अर्ध्याच्या वर एरीच पार करतात म्हणलं. आताच खाऊया म्हणलं सगळ्यांनी. मग काय दुर्णाच्या वाट्या मांडल्या होत्या सगळ्या किचन वाट्यावर आणि त्यांच्यासोबत होते स्टीलचे चमचे. मग काय सगळ्याला एक एक वाटे दिले आणि नंतर लाईट पण गेली होती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. बाय.